बाजी सुद्धा केलेली आहे। राज ठाकरेंच्या त्यांची आजची असलेली पोस्ट आणि त्यानंतर ज्या पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने आज आम्ही प्रश्न विचारलाय, तो सगळ्यात आधी आपण पाहूयात, जाऊयात पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, राज ठाकरेंना कोणती लवचिक भूमिका अपेक्षित आहे असं वाटतं? शिवसेनेशी युती, ठाकरे सेनेशी युती, भाजपला पाठिंबा आणि यापैकी कोणतंही नाही? आपण अजूनही आपली मतं नोंदवू शकता, तुमचा कल आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे। तर राज ठाकरेंना नेमकी कोणती लवचिक भूमिका अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतंय ते आम्हाला ऐकायला आवडेल। पण सकाळी ही पोस्ट आल्यावरती राजकीय वर्तुळामध्ये लगेचच त्याची काय चर्चा सुरू झाली हे तुम्हाला मला आधी सांगायला आवडेल। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनाही अर्थातच या पोस्टचा नेमका अर्थ पत्रकारांनी विचारला, मात्र त्यांनीही काही स्पष्ट उत्तर दिलं नाही। राज ठाकरेंच्या वाक्याचा अर्थ सांगताना त्यांचीही काहीशी तारांबळ उडाल्याचं दिसलं। लवचिक वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक घ्यावी लागते। अशा प्रकारची भूमिका राजसाहेब कधी कधी घेतात, ती मला वाटतं की चुकीची नाही। कसं आहे, एरवी कोणत्याही राजकीय विषयावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हिरिरीनं मत मांडत असतात। त्यांना राज ठाकरेंच्या पोस्टवरती मत विचारलं तर त्यांनी या विषयावर बोलायला मात्र चक्क स्पष्ट नकार दिला। राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ती मांडली असेल, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र काहीशी सावध प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिल्याची आठवण त्यांनी करून दिली। तसंच राज ठाकरे विकासाला महत्त्व देतात असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। ठाकरेजींचं ट्विट मी बघितलं, अगदी छोटं ट्विट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही, घेणार नाही। आणि त्यांनी नेहमी त्यांच्या वैयक्तिक फायदा काय होईल हे कधी पाहिलं नाही। त्यांनी व्यापक भूमिका अगोदर पण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी च्या लोकसभेच्या वेळेस घेतली होती, विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेला पण घेतली होती। त्यामुळे ते डेव्हलपमेंटला महत्त्व देतात आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात। आता बाकी लोक काय करतात ते तुम्हाला माहिती आहे। आणि आजचं राज ठाकरेंची एक्सपोस्ट, त्याच्यानंतर नुकतंच झालेलं त्यांचं भाषण, या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत। त्यासाठी आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक संदीप आचार्य।